रस्त्याला पॅरलर रस्ता असल्यामुळं नागपूर तुळजापूर ऑलरेडी रस्ता आहे, रेल्वे इथूनच गेली, टावर लाईन इथूनच गेल्या, तर याच्यामध्ये शेतकरी आता भूमिहीन होत चाललेला आहे. त्यामुळं हा शक्तीपीठ रस्ता शासनानं कायमस्वरूपी रद्द करावा अशी या शेतकऱ्याची इथं मागणी आहे. आणि शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे. सर्व बागायती जमिनी आहेत, ओलितीच्या जमिनी ह्या रोडमध्ये जात आहेत आणि शेतकऱ्याला तुटपुंज्या स्वरूपाचा मोबदला देत आहेत. त्याला शेतकऱ्याचा विरोध आहे. परंतु शासनाने काय केलं, आता जोर जबरदस्ती करून या ठिकाणी जमीन हडपण्याचं काम हे शासन करत आहे. कुठलीही शेतकऱ्याबद्दल या शासनाला दयामया नाही आहे. त्याच्यामुळं पोलीस फोर्स आणून आणि सगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यावर दडपण आणून आणि गोलमाल पद्धतीनं ते शब्द वापरून की बा हे मोबदला मिळणार, ते मोबदला मिळणार. आम्ही चर्चा करायला गेलो असताना त्याच्यातून निष्पन्न कुठलीच गोष्ट झालेली नाही. आम्ही चर्चा करायला गेलो, SDM सांगतात की तुम्हाला रेडी रेकनरचे दर आणतो, या वर्षीचे दर देतो, त्या वर्षीचे दर देतो, या कायद्यानुसार देतो. कायदे पंडित का शेतकरी का एवढे हुशार आहेत का? आम्हाला ढोबळ मनानं त्यानं एक आकडा सांगायला पाहिजे, बुवा या गावाला आम्ही या रेडी रेकनरचे दर निघाले आणि त्या स्वरूपात आम्ही याला मोबदला देऊ. परंतु तशा कुठल्याही स्वरूपात तोंडी बोलण्याला काही अर्थ नाही. लेखी स्वरूपात यानं आम्हाला द्यायला पाहिजे. दोन्ही गावाला सांगायला पाहिजे, बुवा आम्ही तुम्हाला एवढा मोबदला देतो.